हा पदार्थ आपण पूर्णपणे विसरून गेलो आहेत मला असं वाटतं. आपण मुखवास तर रोज खातो म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्याला काहीतरी लागतं म्हणजे बडीशेप तर लागतेच. पण जर बाजारातून तुम्ही मुखवास आणत असाल ना, तर आत्ताच बंद करा बरं का. कारण हा मुखवास असा आहे जो खूप, खूप, खूप फायदेशीर आहे आणि जे पदार्थ आपण विसरून गेलेलो आहोत त्याचा फायदा तर तुम्हाला एकदा कळाला ना, तर मग बघा तुम्ही रोजच्या रोज तो खायला सुरुवात कराल. प्रत्येक पदार्थाचा तुमच्या शरीरासाठी काय फायदा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तृप्तीज किचन कट्टामध्ये पुन्हा एकदा खूप खूप तुमचं नव्याने स्वागत आहे. जेवण झाल्यानंतर, काहीतरी खाल्ल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर आपल्याला मुखवास हवा असतो आणि आपण काय करतो बाजारातून तो विकत आणतो. पण आता जर हेल्दी मिळत असेल, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न टाकलेले, कोणतेही आर्टिफिशियल रंग नसणारे जर मुखवास तुम्हाला घरातच बनवता येत असेल तर तो 100% अगदी हेल्दीच असणार आहे. आणि आजचा हा मुखवास तुम्हाला इतका आवडेल, इतका छान टेस्टी लागतो की घरातले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. रोज 2 ते 3 चमचे खाल्ले ना, की मग तुमचं डायजेशन सिस्टम असू देत, अगदी छान राहतं आणि तोंडाला सुद्धा मस्त असं फ्रेश जाणवतं. चला, आजचा हा मुखवास सोप्यातला सोपा आहे. घरात असणाऱ्या काही मोजक्या साहित्यांपासूनच आपण बनवणार आहोत आणि खूप जास्त हेल्दी आहे. चला तर मग हा मुखवास घरीच कसा बनवायचा ते पाहूयात. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर लागणारं साहित्य आपण पाहून घेऊ आणि याचे फायदे काय आहेत ते सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. रोज आपल्याला जेवणानंतर बडीशेप तर हवीच असते, पण याचे फायदे काय काय आहेत माहिती आहे? तर हे पचन सुधारतं, तोंडाची दुर्गंधी दूर करतं, वजन कमी करण्यास सुद्धा मदत करतं बरं का. हृदयासाठी सुद्धा चांगलं आहे कारण यामध्ये फायबर आहे. यामध्ये आहे व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि अनेक पोषक घटक सुद्धा यामध्ये असतात. आता इथे मी तीळ घेतलेले आहेत. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं. यामुळे हाडं, दात मजबूत ठेवतं. केसासाठी, त्वचेसाठी उत्तम आहे कारण यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा ग्लो करते. हृदयासाठी सुद्धा चांगलं आहे कारण यामध्ये गुड फॅट असतात. आणि कसं ना तिळामध्ये असतं फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमचं पचनक्रिया सुद्धा सुधारतं. तुम्हाला छान ऊर्जा सुद्धा देतं, थकवा कमी करतं. हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी महिलांना सुद्धा खूप फायदेशीर आहे. बरं, हे आता जवस सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरं का महिलांसाठी. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे. यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. ओमेगा 3 आहे. यामुळे हृदयासाठी सुद्धा खूप छान आहे. पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता, गॅस, अपचन याचा सुद्धा फायदा यामुळे होतो. आणि यामुळे ना बऱ्यापैकी केस गळती कमी होते, स्किनसुद्धा ग्लोईंग होते. शरीरावरती असणारी विनाकारांची जी सूज असते ना, ती सुद्धा कमी होते कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत. आता ह्या भोपळ्याच्या बिया ज्या प्रोटीनचा अतिशय चांगला सोर्स आहे, ज्यामुळे तुमचे मसल्स खूप चांगल्या पद्धतीने रिपेअर होतात. मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्समुळे ना हार्टसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. झिंक आहे, त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा तुमची वाढते. वजन कमी करण्यास मदत करते कारण यामध्ये आहे फायबर. यासोबतच ना केस गळती असेल किंवा त्वचेसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. बऱ्याचदा ना बडीशेपसोबत आपण धने डाळसुद्धा पाहिलेली आहे किंवा विकतची बाहेरची जरी आणली तरी नुसते धने डाळ आणि बडीशेपसुद्धा मिळते. बरं, याचे फायदे काय आहेत ते सुद्धा पाहू. तर धने डाळामुळे काय होतं ना की तुमचे अपचन, गॅस, ॲसिडिटी कमी होते. धने डाळमुळे काय होईल तर तुमचं शरीर जे उष्णता निर्माण झालेली असते ना जेवणानंतर किंवा ओव्हरऑल जी उष्णता असते ती थोडीफार कमी करण्यास सुद्धा मदत होते. बरं, तोंडाची जी दुर्गंध असते ती सुद्धा कमी होते आणि भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा आहेत. आता जिरे, जे पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. का माहिती आहे? कारण यामुळे तुमचं गॅस, अपचन, ॲसिडिटी कमी होते. जिऱ्या पाण्यामुळे ना मेटाबॉलिझम तुमचं वाढतं. यामुळे फॅट लॉससाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जिऱ्यामध्ये आहे अँटीऑक्सिडंट आणि आयर्न असल्यामुळे ना रोगप्रतिकारशक्ती तुमची चांगली होते आणि यासोबत आयर्नमुळे हिमोग्लोबिनसुद्धा तुमचं वाढतं. शरीर डिटॉक्स होण्यासाठी सुद्धा मदत होते. ओवा तर तुम्हाला माहितीच आहे, गॅस, अपचन, पोटदुखी, जेवणानंतर झालेला जडपणा पूर्णपणे कमी करतो. सर्दी खोकल्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिझम वाढवतो. लहान मुलांसाठी खूप चांगला आहे. बाकी मग थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला आणि चाट मसाला आणि यासोबतच काळं मीठ घेतलेलं आहे, जे गॅस, अपचन आणि ॲसिडिटी जर तुम्हाला असेल ना तर त्यासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे सुद्धा मेटाबॉलिझम तुमचं वाढतं. शरीर थंड ठेवण्यासाठी उपयोगी पडतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून काळं मीठ वापरा. आणि वॉटर रिटेन्शन आपण जे म्हणतो ना की शरीरामध्ये पाण्याचे संतुलितपणा सुद्धा सुधारण्यासाठी राखण्यासाठी मदत होते. आता इथे ना मी लोखंडी कढई घेतलेली आहे. शक्यतो लोखंडी कढई असेल तर आवर्जून घ्या. यामध्येच आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत. भाजण्याची सुद्धा एक पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर भाजून घेतल्यात ना तर मस्त
मस्त क्रिस्पी असे भाजले जातात आणि खाताना सुद्धा मस्त असे लागतात. अजिबात चोथ्या राहत नाही. जर तुम्ही हे सगळं साहित्य जरा मोठ्या गॅसवरती किंवा एकदम कमी वेळेसाठी भाजून घेतल्यात ना, बऱ्याचदा बघा बडीशेप खाल्ल्यानंतर, कच्ची बडीशेप खाल्ल्यानंतर तोंडामध्ये चोथ्या राहिल्यासारखा होतो. तर हे असं अजिबात होत नाही. यासाठी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि यामध्येच आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी इथं 80 ग्रॅम मी बडीशेप घेतलेली आहे. यासाठी 30 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम मी जवस घेतलेले आहेत. खरं तर हे प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. काही जणांना बडीशेप थोडीशी जास्त आवडते, तर थोडी जास्त घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त हे साहित्य मी मिसळून घेतलं आणि यामध्ये आपण भोपळ्याच्या बियासुद्धा घालूयात, म्हणजे त्यासुद्धा खरपूस अशा भाजल्या जातील. तर इथे मी भोपळ्याच्या बियासुद्धा 50 ग्रॅमच घेतलेल्या आहेत. सगळं साहित्य असं नाही की तुम्हाला वजन करूनच घ्यायचं आहे, थोडंफार कमी जास्त प्रमाणात असेल तरीसुद्धा चालेल. पण सगळ्यांचेच फायदे खूप जबरदस्त आहेत. त्यामुळे किमान सगळं तुम्ही 50-50 ग्रॅम घेतलं तरीसुद्धा चालेल. जिरं आवडत नसेल, लहान मुलं असतील किंवा ओव्याने थोडासा तिखटपणा वाढतो, तर असा पदार्थ तुम्ही थोडेसे कमी क्वांटिटीमध्ये घेतले तरीसुद्धा चालणार आहे. तर साधारण 3-4 मिनिटांसाठी सलग मी हे भाजून घेतलं. हलकासा सुवास यायला सुरुवात झाली की मग आपल्याला इतर साहित्य यामध्ये घालायचं आहे. आता यामध्येच 50 ग्रॅम मी तीळसुद्धा घालणार आहे आणि जो पदार्थ आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत ते म्हणजे कारळे. पूर्वी बघा कारळे सर्रास भाज्यांमध्ये घातले जायचे. रस्सा भाजी असू देत किंवा सुकी भाजी असू देत, कारळ्याची चटणीसुद्धा बनवली जायची. हे कारळे इतके फायदेशीर आहेत ना, यामध्ये खूप सारे पौष्टिक घटकसुद्धा आहे. कारळ्यामध्ये असतं प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. यामुळे जवसासोबत कारळंसुद्धा तुमच्या जेवणामध्ये आवश्यक असायला हवं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सगळंच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि यासोबतच तुम्हाला माहिती आहे, जवस आपण म्हणत असतो ना, पण हे कारळ पूर्वीपासूनच खात आलेलो आहोत. पण आत्ता कुठेतरी आपण विसरून गेलो. यामध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. यामुळे खरंच तुम्हाला सांगते, आपल्या रोजच्या जेवणामध्ये ना कारळं असायला हवं. किंवा नसेल जर तुम्हाला भाज्यांमध्ये कारळं घालायचं ना, तर या पद्धतीने मुखवासामध्ये तुम्ही कारळं नक्की ॲड करा. आता हे सगळं साहित्य साधारण 3-4 मिनिटांसाठी चांगलं भाजून झालं की मग उरलेलं साहित्य यामध्ये घालायचं. जसं की ओवा आहे. हा ओवा साईजला थोडासा लहान असतो, त्यामुळे पटकन तो भाजला जातो. धना डाळ आहे जी खूप पातळ असते, यामुळे ही लगेचच करपू शकते, म्हणून हे शेवटला घालायचं. साधारण मिनिटभरासाठी लो फ्लेमवरती चांगलं हे परतून घ्यायचं. आता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे सगळं साहित्य आता भाजत आलेलं आहे, कसर याची पूर्ण झालेली आहे, तर अशा वेळेस यामध्ये टेस्ट येण्यासाठी, रंग येण्यासाठी तुम्ही हे बाकीचे पदार्थ घालू शकता. तर यामध्ये मी घेणार आहे पाव चमचा हळद, यासोबतच काळं मीठ जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि यामुळे चवसुद्धा येईल. सोबतच चाट मसालासुद्धा घेणार आहे. चाट मसाला नसेल तुम्ही हा नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. हे जे आपण करतो आहोत ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही केलं तरीसुद्धा चालेल. पण थोडीशी चव येते, रंग येतो, म्हणून मग आपण करणार आहोत. तर साधारण एक थोड्याशा रेग्युलरपेक्षा मोठाच चमचा आहे. हा मोठा चमचा भरून मी इथं पाणी घेतलं. संपूर्णपणे यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या. हे पाणी चांगलं एकसारखं झालं की मग आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे संपूर्ण मिश्रण यामध्ये ओतायचं आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडासा ओलावा येतो, त्यामुळे काय करायचं, हे चांगलं मिक्स करत राहायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे चव सगळ्याला एकसारखी येते आणि पाण्याचा अंश जो आहे तो संपूर्णपणे निघून जातो. फक्त छान अशी टेस्ट आणि रंग राहतो. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आला की नाही. आता हा अगदी 3 ते 4 महिने छान टिकू शकतो, जास्तच टिकतो, तसा तर 6 महिनेसुद्धा जातो. पण आता हा संपूर्णपणे थंड करून घ्यायचा. यासाठी मी काय करणार, वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायची गरज नाही, कारण मग वाफ धरू शकते. असंच कढईमध्ये सोडायचं, फक्त अधूनमधून मिक्स करत राहायचं, म्हणजे मग वाफसुद्धा धरत नाही आणि चांगलं थंडसुद्धा होतं आणि जास्त दिवस टिकण्याससुद्धा मदत होते. तर त्याला संपूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मग एका बरणीमध्ये भरून ठेवूयात. तर इथे हा मुखवास संपूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतरच बरणीमध्ये आपल्याला हा भरून ठेवायचा आहे. जास्त बनवला असेल तर एखाद्या मोठ्या बरणीमध्ये काढून ठेवू शकता आणि रोजच्यासाठी एका छोट्या बरणीमध्ये काढून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. तर असा हा पौष्टिक, भरपूर गुणधर्म असणारा असा मुखवास आपला तयार झालेला आहे. जेवण झाल्यानंतर किंवा कधीही आधीमध्ये तुम्ही जरी हा खाल्लात ना तरीसुद्धा चालेल. फक्त दिवसातून 2च चमचे खायचा, यापेक्षा जास्त खायचा नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता रोजच्यासाठी मी हा वेगळ्या एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेतलाय. तर आहे की नाही, घरच्या घरी हा मुखवास बनवणं खूपच सोपं. तर मग बाजारातून आता कशाला विकत आणायचं, घरच्या घरीच बनवायचं. बाजारातून अन्न आता विसरूनच जा.
आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रांनी परिवारामध्ये आजची ही हेल्दी रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.